तर ह्या 35,000 साखर पोत्याचं नेमकं काय झालं? सभासदात तर चर्चा आहे की ही 35,000 साखरेची पोती मुंग्यांनी खाल्ली की काय, नेमकी गेली कुठं? आणि परंतु लोकशाही तुम्ही मानतच नाही. लोकशाही मानत असाल तर तुम्ही अरे तुरीची भाषा इतर कामगारांना बोलणार नाही. तुम्ही सभासदांना विश्वासात घेऊन सर्वाधिक ऊसाचं गाळपही केलं नाही, ऊसाचं कांडबेलही दिलं नाही, ऊसाला सर्वाधिक भावही दिला नाही. आणि या दरम्यान नमस्कार, नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिकेत कांबळे. आज छत्रपती साखर कारखाना भावनगर याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रेस झाली आणि या प्रेसमध्ये सध्याचे चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी ज्या इलेक्शनच्या काळामध्ये सभासदांना ज्या आश्वासनं दिली होती ती फसवी आश्वासनं होती असा आरोप सध्या तानाजीराव साहेबराव थोरात अध्यक्ष किसान मोर्चा भारतीय पार्टी पुणे जिल्हा दक्षिण यांनी केलेत. ते सध्या आपल्यासोबत आहेत. काय सांगाल की आज आपण महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेतली आणि नाही, सभासदांची फसवणूक करून हे सत्तेवर आलेली मंडळी, कारण कारखान्यावर सत्तेवर यायच्या अगोदर या कारखान्याचे आत्ताचे सध्याचे विद्यमान चेअरमन पृथ्वीराज जाचक आणि विद्यमान संचालक मंडळ यांनी इलेक्शनच्या सत्तेवर येण्याच्या अगोदर काय सांगितलं की आम्ही कारखान्याची सूत्र हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ऊसाला भाव छत्रपती साखर कारखान्याचा देऊ. ऊसामध्ये जी पूर्वीची परंपरा होती की कारखाना बंद झाल्यानंतर की जे आपण दुसरं बिल देतो त्याला खोडकी चार्जेस किंवा कांड बिल म्हणतो, हे आम्ही सभासदांना देऊ. म्हणजे तुम्ही सर्वाधिक ऊसाचं गाळपही केलं नाही, ऊसाचं कांड बिलही दिलं नाही, ऊसाला सर्वाधिक भावही दिला नाही. आणि या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही फार मोठा कांगरावळा करत की कारखान्यामध्ये 35,000 साखरेची पोती कमी आहेत म्हणून सातत्याने असं गर्जना करत होता, सगळीकडे सांगत फिरत होता. मग तुम्ही आता कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर ह्या 35,000 साखर पोत्याचं नेमकं काय झालं? सभासदात तर चर्चा आहे की ही 35,000 साखरेची पोती मुंग्यांनी खाल्ली की काय, नेमकी गेली कुठं? आणि तुम्ही सांगत होता की ह्या 35,000 साखर पोत्याच्या चोरीचा मी छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज सत्तेवर येऊन जवळजवळ 1.25 वर्ष तुम्हाला होत आलं तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीवर गप्प का, असा आमचा या ठिकाणी सवाल आहे. आणि सभासदांची फसवणूक करूनच सत्तेवाला तुम्ही थापा मारत होता, गप्पा मारत होता सत्तेवर येईपर्यंत. आणि आल्यानंतर तुम्ही सगळं मी काय पूर्वी बोललो नाही या आविर्भावात आज तुम्ही वागत आहात. कारखान्याचा कारभार एक महत्त्वपूर्ण आरोप देखील त्यांच्यावरती केलेला आहे की 500 कोटी रुपये कारखान्याला आले, परंतु गेले कुठं? नाही, आरोप केला नाही की कारखान्याला NCDC कडून 365 कोटी रुपयाची आपली मागणी होती, तुमची पत घसरली, तुमचं नक्त मूल्य घसरलं म्हणून शासनानं तुम्हाला हे पैसे दिलेले नाहीत. म्हणजे तुमच्या कारखान्याचे पतच नाही आता कर्ज मागायची. ना तुमच्या सभासदांचा विश्वास, ना सरकारचा विश्वास, ना सगळ्या वित्तीय बँकांचा विश्वास, आणि म्हणून तुम्हाला हे पैसे दिले नाहीत. आणि विषय राहिला की तुम्ही आता 500 कोटीचा कर्ज आहे असं हे चेअरमन सातत्याने सार्वजनिक कार्यक्रमात सांगतात. आम्हाला सांगत नाहीत किंवा आम्हाला तशा पद्धतीचे कारखान्याचा कामगार वर्ग म्हणजे अधिकारी वर्गावर एवढा दबाव ठेवलाय की कारखान्यामधून एक वाक्यही किंवा कारखान्यामध्ये जे काय चाललंय ह्याची बातमी बाहेर जाऊन देणार नाही अशी त्यांना खुनगाठ बांधून घेतले ते अधिकारी सांगत. पण हेच सांगतात की कारखान्यावरती 500 कोटीचा आता कर्ज झाले, सभासदांवरती हुकुमशाही लादल्यासारखं असं वाटत नाही? अहो, त्याहीपेक्षा वाईट अवस्था झाली. आम्ही लोकशाही मानणारे सगळे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने सनदशीर मार्गाने या ठिकाणी सभासद आणि कामगाराच्या हितासाठी लढा देत आहोत. परंतु लोकशाही तुम्ही मानतच नाही. लोकशाही मानत असाल तर तुम्ही अरे तुरीची भाषा इतर कामगारांना बोलणार नाही. तुम्ही सभासदांना विश्वासात घेऊन कारखान्याचा कारभार करा. ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही तिलांजली दिली आहे. आणि म्हणून तुमची ही हुकुमशाहीच आहे. हुकुमशाहीपेक्षा बेकार काय पूर्वीचा शब्द असेल सरंजामशाही, तर तशा पद्धतीचं वागणं आज तुम्ही कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर तुम्ही या पत्रात उल्लेख देखील केला आहे की 2024-25 मध्ये 13 लाख गाळप हंगाम करणार असं त्यांनी सांगितलं होतं, परंतु ते काय पूर्ण होताना दिसत नाही. नाही, तशा पद्धतीचं नियोजन केलं. 12 ते 13 लाख मेट्रिक टनाचं गाळप मी चेअरमन झाल्यावर करून दाखवीन आणि तशा पद्धतीची यंत्रणा कामाला लावली. परंतु परिसरातील नागरिकांनी किंवा गेटकेंच्या लोकांनी या माणसाला म्हणजे या आपल्या कारखान्याला ऊस घातलेला नाही. त्याचं पहिलं कारण की तुम्ही सर्वाधिक कमी भाव म्हणजे इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये ऊसाला कमी भाव दिल्यामुळे तुमचा विश्वास उडला. कारण तुम्ही सत्तेवर येताना सर्वाधिक ऊसाला भाव देऊ म्हणून घोषणा केली आणि ते घोषणेचा तुम्हाला सोयीस्कर विसर पडला. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सक्षम कारखान्याचं प्रशासन म्हणजे चेअरमन आणि सगळे संचालक मंडळ कारखान्याचा कारभार चालवण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेला आहे. तुम्ही नेमका अजून एक प्रश्न उपस्थित केला होता की पालखी महामार्ग जो आहे त्याचे पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांच्या सभासद थोडक्यात भरणार आहेत असं त्यांनी सांगितलं होतं.
म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे ते? या देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले असताना यांनी माननीय गडकरी साहेबांना अडवलं. ते म्हटलं हा रस्ता इथून करायचा नाही, आणि हा रस्ता करायचा नाही म्हटल्यानंतर गडकरी साहेब त्या ठिकाणी निघून गेले. तांत्रिक बाबी तपासून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आणि गेल्यानंतर तिथं जी पत्रकार परिषद होती, तुम्ही सगळी साक्षीदार आहे, पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हा पैसा आम्ही शेतकऱ्यांच्या ऊसातून शासनाला परत देऊ, पण इथून रस्ता होऊन देणार नाही. मग आमचा या निमित्तानं प्रश्न होतो की आमचं पैसे तुम्ही वापरणार कोण, आमचं पैसे खर्चणार तुम्ही कोण लागून गेला. मग अशा पद्धतीचा आमच्या पैशाचा अधिकार आम्हाला आहे, आणि म्हणून आम्ही आमचा एक नया पैसा आमच्या कष्टकरी सर्वसामान्य सभासदाचा आमच्या बिलातून कापून देणार नाही. मग नेमकी आता तुम्ही जे ह्या पत्रामध्ये जे जे उल्लेख केलेले आहेत ह्याची जर पूर्तता झाली नाही तर नेमकी आपली पुढची दिशा काय असणार आहे? नाही, मी मगाशीच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी वर्षे सव्वा वर्ष आमचे सगळे सहकारी शांत होतो. का तर सत्ता तुम्हाला सत्तेवर कारभार करून द्यायला तर वेळ दिला पाहिजे. वर्षा सव्वा वर्षामध्ये तुम्ही सकारात्मक सभासदांच्या हितासाठी, कामगाराच्या हितासाठी एकही तुमच्याकडून निर्णय झालेला, आणि म्हणून आम्ही, आणि त्यावेळेस आम्ही सातत्याने विरोध केला असता तर विरोधासाठी विरोध करता आहात म्हणून अशी आमची सभासदांची भावना झाली असती, म्हणून आम्ही शांत होतो. परंतु हे शांत बसत असताना तुम्ही सगळ्या व्यवस्थेचा गैरफायदा घेतला आणि मनमानी कारभार चालू केला, आणि याच्या विरोधामध्ये व्यक्तीच्या नाही पण तुम्ही जो कारभार प्रशासन राबवतात त्याच्या विरोधात मात्र आम्ही मोठ्या प्रमाणात संघर्ष करून पुढे आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तर हे होते तानाजीराव साहेबराव थोरात. त्यांनी सांगितलेलं आहे की सभासदांवरती जो झालेला अन्याय आहे त्याच्या विरोधात आम्ही शांत बसणार नाही, आणि येणाऱ्या काळात आम्ही कारखान्याच्या इथं तीव्र आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज, बारामती.